सर्वांना नमस्कार. माझं नाव पंकज मुळे. आजचा दिवस खूप आनंदाचा आहे कारण की आजच्या दिवशी यूट्यूबकडनं आपल्याला पहिलं पेमेंट रिसीव्ह झालंय आणि या पेमेंट रिसीव्ह झाल्यानंतर आनंद माझा जो आहे तो गगनात मावत नाहीये. कारण की याच्या आधी जर बघितलं आपण खूप साऱ्या ब्रँडसाठी आपण काम केलेलं आहे, जसं की पॉलिसी बाजार झालं, ॲक्सिस बँक झालं, रुपीज ही सारखं असे असंख्य नावाजलेल्या ब्रँडसाठी आपण मार्केटिंग कॅम्पेन चालवलं. याच्यामधनंही आपल्याला लाखो रुपये मिळाले. पण यूट्यूबचं जे पेमेंट आहे हे कुठंतरी वेगळं आहे कारण की याच्यासाठीच आपण इतके दिवस झालं काम करत होतो. आणि जसं पेमेंट मिळालं तर पहिला थॉट माझ्यामध्ये आला की आपण आपली जी जर्नी आहे ती लोकांना सांगणं गरजेचं आहे. जे नवीन कॉन्टेंट क्रिएटर आहेत की ज्यांना या फील्डमध्ये यायचंय, कॉन्टेंट बनवायचंय, अशा लोकांना या व्हिडिओचा नक्कीच फायदा झाला पाहिजे. आणि या पहिलं पेमेंट जे आहे ते किती रुपये मिळालंय मला याच्याबद्दलही खुलासा करणार आहे. तर व्हिडिओची सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा बघा की 2020 पासनं मी कॉन्टेंट क्रिएशनमध्ये आलो. की पहिल्यांदा मी काय केलं, हिंदी चॅनल बनवलं. आणि माझं चॅनल जर बघितलं तुम्ही तर फायनान्शियल कॉन्टेंट बनवतो मी, लोकांना अवेअर करण्याचं. ग्रामीण भागामध्ये जे लोक आहेत यांना सोप्या भाषेमध्ये फायनान्स शिकवण्याचं काम करतो. म्युच्युअल फंड्स, शेअर मार्केटमध्ये डीपमध्ये कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, बॉन्ड्स म्हणा, सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या इन्व्हेस्टमेंटच्या रिलेटेड गोष्टी आहेत ना, त्या सोप्या भाषेमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करतो. हिंदीमध्ये जर बघितलं तुम्ही तर असंख्य लोक आहेत की याच्यामध्ये काम करणार आहेत. सुरुवातीला मी हिंदी चॅनल ओपन केलं. माझी जर्नी तुम्हाला सांगतो की सुरुवातीला हिंदी चॅनल ओपन केलं. हिंदी चॅनलमध्ये जवळपास 900 व्हिडिओ मी अपलोड केले आणि कितीतरी शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केले. खूप सारी मेहनत केली, पण त्याच्यावर आपल्याला तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये रिस्पॉन्स मिळाला नाही. कारण की आपली जर बघितली मराठी भाषा, आपण मराठी आहेत, आपली मदर टंग मराठी आहे. आणि आपण ज्यावेळेस हिंदीमध्ये बोलायला जातो त्यावेळेस आपला जी हिंदी आहे ती प्रॉपररित्या येत नाहीये, जी फ्लुएन्सी पाहिजे ती येत नाहीये. त्याच्यानंतर मला कळालं की आपण मराठीमध्ये पण येणं गरजेचं आहे. आणि मागच्या 6 महिन्याआधी मी मराठी चॅनल काढण्याचा निर्णय घेतला. आणि मराठीमध्ये बघितलं तर मागच्या 5 ते 6 महिन्यामध्ये महाराष्ट्रातनं खूप सारं प्रेम मिळतंय. आत्ता जर बघितलं, आता जेव्हा व्हिडिओ आपण चालू आहे तर आत्तापर्यंत जवळपास 20 ते 30 मॅसेज पडले असतील, म्हणजे इतका चांगला रिस्पॉन्स आहे. आणि हे चॅनल काढण्याचा मागचा एकमेव दृष्टिकोन होता की लोकांना फायनान्शियल अवेअरनेस करणं, लोकांना फायनान्सचं नॉलेज जे आहे, जी मोठ्या लोकांची जी मक्तेदारी आहे स्टॉक मार्केटमध्ये म्हणा, म्युच्युअल फंड्समध्ये म्हणा, ट्रेडिंगमध्ये म्हणा, ही खोडून काढण्याचं काम आणि ग्रामीण भागामध्ये हे पोहोचवण्यासाठी हे चॅनल काम केलं होतं. आपण जर बघितलं सगळे व्हिडिओ तुम्ही बघा, म्युच्युअल फंड्सबद्दल आहे व्हिडिओ, शेअर मार्केटबद्दल व्हिडिओ आहे, बॉन्ड्सबद्दल आहे, FD बद्दल आहे, पोस्ट ऑफिस स्कीमबद्दल आहे, गव्हर्नमेंट स्कीमबद्दल आहे, LIC बद्दल आहे, असे असंख्य व्हिडिओ बनवले. आणि हे सगळे जे व्हिडिओ आहेत, जे आत्ता सध्या जे कॉन्टेंट अवेलेबल आहे यूट्यूबवर, याच्यापेक्षा वेगळं आणि दर्जेदार बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हे कशामुळे म्हणतोय की लोकांचा रिस्पॉन्स यातनं कळतं की आपण काय बनवतोय, आपण योग्य दिशेने जातोय का नाहीये. आणि आत्ता जर बघितलं त्याचं मला रिवॉर्डही मिळालं. पहिल्या दिवसामध्ये जर बघितलं, आपण पहिल्या महिन्यामध्ये ज्यावेळेस आपण मराठीमध्ये आलो आणि मराठीमध्ये कॉन्टेंट बनवायला चालू केलं, त्याच पहिल्या महिन्यामध्ये मला एक स्पॉन्सर मिळाला, एक ब्रँड प्रमोशन मला आलं. आणि त्यांनी मला ऑफर केलं की तुमच्या एका व्हिडिओला आम्ही 5,000 रुपये देऊ. ठीक आहे. आणि त्यावेळेस आपण त्यांची ऑफर ॲक्सेप्ट केली. त्यानंतर प्रत्येक यूट्यूबच्या व्हिडिओला आपल्याला ते 5,000 रुपये दिले. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की इतकी मोठी अपॉर्च्युनिटी आहे कॉन्टेंट क्रिएशनमध्ये. त्यामुळं तिथनं आपली जर्नी स्टार्ट झाली. त्याच्यानंतर थोड्या गोष्टीमध्ये आपण इन्व्हेस्ट करायला लागलो. आजही जर बघितलं तर मी मोबाईलवरच रेकॉर्ड करतोय. आज माझ्याकडे लॅपटॉप आहे, सॉफ्ट बॉक्स आहे. जसे जसे ब्रँड प्रमोशनने पैसे येत गेले तशा गोष्टी मी ॲड करत गेलेलो आहे. आणि बघायला गेलं आत्ता मागच्या 5-6 महिन्यामध्ये, आत्ता शिकता आपली सुरुवात आहे. अजून कुठलीही सक्सेस स्टोरी मी तुम्हाला सांगत नाहीये, पण सुरुवात आहे. आणि ह्या सुरुवातीच्या काळामध्ये जर बघितलं तर मी पहिल्यांदा काय करायचो की बोलताना मी लेन्सकडे बघून बोलत नव्हतो. इतक्या बेसिक गोष्टी सुद्धा मी चुका केलेल्या. मी काय करायचो, मोबाईलमध्ये बघायचो, मोबाईलच्या कॅमेऱ्याकडे न बघता फक्त मोबाईलमध्ये माझा चेहरा कुठं दिसतोय तिथं बघायचं. एवढ्या बेसिक गोष्टीपासून आपण सुरुवात केली आहे. कुणीही सांगणारं नव्हतं, आपण मनानं सुरुवात केली आहे. असंख्य व्हिडिओ बनवलेले आहेत. आज जरी बघितलं आपण कुठलाही व्हिडिओ बनवताना त्याच्यामध्ये रिटेक जर बघितले, 200 रिटेक, 250 रिटेक, 300 रिटेक इथपर्यंत रिटेक होतात. म्हणजे कंटिन्युअसली याच्यामध्ये रिटेक होतात. म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल, तुम्हाला वाटत असेल की व्हिडिओ बनवणं हे सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. इतक्या सोप्या नाही आहेत. याच्या मागं तुम्हाला कष्ट खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. पण
येणारा काळ जर बघितला आपण तर याच्यामध्ये खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ बनवला मी. आणि आज जर बघितलं आपण तर प्रत्येक कंपनी म्हणा मार्केटमध्ये त्याची मार्केटिंग टीम जी आहे, सोशल मीडिया मार्केटिंग टीम ही वेगळी काढताय. त्यामुळंच मला आत्ता जर बघितलं तुम्ही नॉन ब्रँडचे जे प्रमोशन आहेत, जसं की बेडचं प्रमोशन करायचं आहे, कोणी म्हणतंय कॉस्मॅटिकचं प्रमोशन करायचं आहे, कॉलचं प्रमोशन करायचं आहे, खुर्चीचं प्रमोशन करायचं आहे, अशा असंख्य ॲड येतात. पण हे जे ॲड ज्या आहेत ह्या मी ॲक्सेप्ट का करत नाहीये, कारण की हे माझ्या कॉन्टेंटच्या रिलेटेड नाही आहेत, माझ्या फायनान्शियल सेक्टरच्या रिलेटेड नाही आहेत. मेहनत आहे याच्यामध्ये, पण एकदा तुम्हाला सक्सेस मिळाल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये अनलिमिटेड पैसा कमवण्याचे चान्सेस आहेत. आत्ता जर बघितलं आपण आपलं चॅनल छोटं आहे, आत्ता शिकता आपण सुरुवात केलेली आहे, पण आपल्याला ब्रँड 15,000 रुपये 20,000 रुपये एका रीलला सुद्धा देत आहेत. हे तुम्हाला मी रियालिटी सांगतोय की हे शक्य आहे. आणि आता जर बघितलं मला तर खूप सारे ब्रँड जे आहेत 20,000 रुपये 25,000 रुपये एक मागं फॉरेक्स ट्रेडिंग चालू होतं बघा. फॉरेक्स ट्रेडिंगचं एक ॲप होतं, यांनी प्रमोट करायला मला जवळपास 50,000 रुपयाची ऑफर दिली होती की फॉरेक्स ट्रेडिंग तुम्ही प्रमोट करा, या ॲपला प्रमोट करा. पण मी त्यांना नाही म्हणून सांगितलं. का नाही सांगितलं? कारण की इंडियामध्ये फॉरेक्स इल्लीगल आहे, अजूनही त्याला रेग्युलेशन नाही आहे कुठल्याही प्रकारचं. त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या ॲड येतात, ॲडव्हर्टाइजमेंट येतात, याला नाही म्हणण्याची सुद्धा दमक तुमच्यामध्ये पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की तुमच्याकडे जर टॅलेंट असेल ना तर तुम्ही सोशल मीडियाचा योग्य प्रकारे फायदा घेतला पाहिजे. तुम्ही कॉन्टेंट क्रिएशन केलं पाहिजे. लोकांना हसू द्या. सुरुवातीच्या काळामध्ये लोक हसतील, त्यांना हसू द्या, पण तुमची जर्नी जी आहे ती तुम्ही स्टार्ट करा. तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सक्सेस मिळाल्याशिवाय राहणार नाहीये. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की असे कॉन्टेंट क्रिएशन करणारे लोक जे आहेत ना ते असंख्य आहेत मार्केटमध्ये. पण जर तुम्ही रिअलिस्टिक जर चेक केलं, रिअल जर चेक केलं ना, ऑथेंटिक कॉन्टेंट बनवणारे आणि चांगलं जे कॉन्टेंट बनवत आहेत की ज्याच्याने लोकांना फायदा होतोय, असे कॉन्टेंट क्रिएटर खूप कमी आहेत. त्यामुळं माझं तुम्हाला सांगणं आहे, तुमची कुठलीही फील्ड असू द्या, तुम्ही टीचिंग करत असाल, तुम्ही एखादा स्पोर्ट बद्दल असाल, तुम्ही डान्सर असाल, कुठल्याही क्षेत्रामध्ये जर तुम्ही काम करत असाल, तुम्ही जरी हाऊसवाईफ जरी असाल ना, तरी तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करून, इंस्टाग्राम चॅनल चालू करून, फेसबुक चॅनल चालू करून चांगल्या प्रकारचे पैसे कमवू शकतात. यूट्यूबला तुम्हाला असंख्य व्हिडिओ दिसतील बघा यूट्यूब चॅनल बनवायचे. तर ते बनवायचं चॅनल आणि त्याच्यानंतर तुम्हाला डेली त्याच्यावर काही ना काही पोस्ट करायचे आहे. आणि जे कॉन्टेंट करणार आहे, जे कॉन्टेंट तुम्ही बनवणार आहेत, हे कॉन्टेंट जे आहे ते तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांना कुणालाही शेअर करायचं नाहीये. कारण की हे लोक जे आहेत ते तुमचं चॅनल सबस्क्राईब करतील, पण तुमची ती टार्गेटेड ऑडियन्स नाहीये. त्यामुळं हे तुम्ही जे व्हिडिओ टाकणार आहेत हे तुम्ही पब्लिक करायचे, ज्या लोकांपर्यंत यूट्यूब स्वतः घेऊन जात आहे, आणि तिथनं तुम्हाला जी जेन्युइन ऑडियन्स येणार आहे ती तुमच्या कामाची आहे. त्यामुळं व्हिडिओ सुरुवातीच्या काळामध्ये कुणालाही शेअर करण्याची गरज नाहीये. तुम्ही घर बसल्या एका खोलीमधनं सुद्धा तुमच्या यूट्यूबची जर्नी स्टार्ट करू शकता. आणि जसा जसा तुम्हाला रिस्पॉन्स यायला चालू होईल त्याच्यानंतर तुम्ही ऑनलाईन मार्केटमध्ये तुम्ही पब्लिकली लोकांनाही शेअर करू शकता. तर अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारची येणाऱ्या काळामध्ये साईड इन्कम सोर्स सुद्धा चालू होऊ शकतो. आणि याच्यातनं तुम्ही फुल टाइम करिअर सुद्धा करू शकता. इंस्टाग्रामचं मी तुम्हाला सांगतो की इंस्टाग्रामवर कशा पद्धतीने पैसे कमवता येतील बघा. इंस्टाग्रामवर तुम्हाला इंस्टाग्राम कुठल्याही प्रकारचे पैसे ऑफर करत नाही बघा. इंस्टाग्राममध्ये तुम्ही ज्यावेळेस चॅनल ओपन करता, तुम्ही तिथं तुमच्या कॉन्टेंट जे टाकता ते कॉन्टेंटवरच तुम्हाला ब्रँड प्रमोशन तुम्हाला येतात बघा. इंस्टाग्राम एवढं चांगलं माध्यम आहे. तुम्ही जर बघितलं असेल प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, आणि आता इंडियामध्ये जर बघितलं तर अनलिमिटेड इंटरनेट आहे. त्यामुळं विरंगुळा म्हणून म्हणा, टाइमपास म्हणा म्हणून प्रत्येक जण जो आहे तो इंस्टाग्रामवर आहे आता सध्या. आणि ह्या इंस्टाग्रामला आपण हतियार बनवायचं आहे. या इंस्टाग्रामवर आपल्याला ज्या गोष्टीमध्ये कला आहे, आपल्याला जी गोष्ट माहिती आहे, ज्या गोष्टीचं नॉलेज आहे, ती गोष्ट देण्याचा प्रयत्न करायचा आहे इंस्टाग्रामवर. आणि त्या जसे जसे तुमचे फॉलोअर्स वाढतील, जशी जशी तुमची बोलण्याची स्किल येईल, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येईल, त्यावेळेस तुम्हाला ब्रँड प्रमोशन समोरून यायला चालू होतील. आत्ता जर बघितलं, मी तुम्हाला खोटं बोलणार नाहीये, आत्ता आपला व्हिडिओ चालू आहे, पण माझ्या इथे स्क्रीनवर आत्ता लेटेस्टमध्ये एक ब्रँड प्रमोशनसाठी मला एक ऑफर आलेली आहे. आता मी त्याला लगेच पाठवणार आहे की माझे एवढे पैसे मला लागतील, त्यावेळेस तुमचं मी ब्रँड प्रमोशन करेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची बघा, की कुठलाही ब्रँड आपल्याकडे आल्यानंतर आपले जे जेन्युइन क्लायंट आहेत, आपल्या लोकांनी ज्यांनी आपल्याला फॉलो केलेलं आहे, त्या लोकांना कधीही विसरायचं नाहीये. त्या लोकांसाठी जर चांगला प्रोडक्ट असेल, त्या लोकांसाठीच्या भल्यासाठी जर काही गोष्ट असेल,
तरच त्या ब्रँडचं प्रमोशन करायचं, तरच त्या ब्रँडला प्रमोट करायचं. एवढी गोष्ट महत्त्वाची आहे. इंस्टाग्रामवर तुम्ही अकाउंट ओपन केलं, इंस्टाग्रामवर तुम्ही कन्सिस्टन्सीने डेली तुम्ही रील टाकायला चालू करा. तुम्हाला बघा काही दिवसानंतर चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स यायला चालू होतो. फक्त एक गोष्ट महत्त्वाची बघा या कॉन्टेंट क्रिएशनच्या जर्नीमध्ये, की काय की जी एक थीम पकडली, मी समजा फायनान्स मार्केट पकडलं, ठीक आहे, मी पकडलेली थीम आहे. तुम्ही काय करा, तुम्ही क्रिकेट पकडा, कुणी कुकिंग पकडा, कुणी डान्सिंग पकडा, ज्याला जी गोष्ट जमते, ज्याचं नॉलेज आहे, ती एक थीम पकडायची आणि त्याच्या रिलेटेडच व्हिडिओ टाकायचे. असं करायचं नाही की मी आज क्रिकेटचा व्हिडिओ टाकतोय, उद्या मी फुटबॉलचा व्हिडिओ टाकतोय, मी परवा दिवशी अभ्यासच करताना दाखवतोय, चौथ्या दिवशी मी शेअर मार्केटचं नॉलेज दिलोय. अशा पद्धतीने करायचं नाहीये. तुमची जी निश आहे, तुम्ही एकाच सब्जेक्टमध्ये काम करणं गरजेचं आहे, तेही लॉंग टर्ममध्ये. आणि अजून एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो, की तुमच्या मनामध्ये जर असेल हा व्हिडिओ बघून की मी यूट्यूब चॅनल करणार आणि मला लगेच पैसे चालू होणार, असं होत नाही. यूट्यूबवर आत्ता जर बघितलं आपण तर मॉनिटायझेशन जे चॅनल झालेले आहेत, की जे पैशासाठी क्वालिफाय झालेत, ते चॅनल जर बघितले तर फक्त 1% आहेत. 99.9% जे चॅनल आहेत ना, ते अजूनही यूट्यूबच्या मॉनिटायझेशनच्या क्रायटेरियामध्ये बसलेले नाहीयेत. म्हणजे सक्सेस रेट जर बघितला याच्यामध्ये खूप नगण्य, खूप कमी लोक यूट्यूबकडनं पैसे कमवतात. पण मग हे घाबरण्यासारखं येतं, हे अजिबात घाबरण्यासारखं नाहीये. तुमच्यामध्ये जर टॅलेंट असेल, तुमच्यामध्ये जर मेहनत करण्याची क्षमता असेल, तुमच्यामुळे जर लोकांना फायदा होत असेल ना, तर तुम्ही व्हायरल 100% होणार. आज होताल, उद्या होताल, परवा होताल, पण कधी ना कधी ती व्हायरॅलिटी तुमच्यामध्ये येईल आणि तुमचं कंटेंट चालायला चालू होईल आणि तुम्हाला त्याच्यानंतर अर्निंग सुद्धा चालू होईल. त्यामुळं सुरुवात करणं गरजेचं आहे. आता बघा, अजून काही लोकांचा डाऊट असतो की मला युट्यूब चॅनल चालू करायचंय, मला कॉन्टेंट क्रिएशनच्या जर्नीमध्ये यायचंय, पण माझ्याकडं माईकच नाहीये, माझ्याकडं लाईटच नाहीये, माझ्याकडं कॅमेराच नाहीये, माझ्याकडं बसायला रूमच नाहीये. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी फालतू आहेत. ह्या सगळ्या गोष्टी लागत नाहीयेत कॉन्टेंट क्रिएशनला. कॉन्टेंट क्रिएशनला तुमच्यातला कॉन्फिडन्स लागतो, तुमच्यातली मेहनत करण्याची तुमच्यातली उमेद लागते. या आता बघा, माझ्याकडे जर बघितलं तर मी कुठलीही गोष्ट जी आहे ती माझ्या पैशातनं मी विकत घेतलेली नाहीये. बघा, हा जो तुम्हाला लॅम्प दिसतोय, हा जो सॉफ्ट बॉक्स दिसतोय, हा पॉलिसी बाजारकडनं मला एक ऍड आली होती, त्याच्यावर मी 12-13 हजारचा रुपयाचा घेतलेला आहे. त्याच्यानंतर हा लॅपटॉप जो आहे तो मागं मी एका ब्रँड सोबत कोलॅबरेशन केलं होतं, त्याच्यामधनं काय पैसे आले, मी काय याच्यामध्ये पैसे लावले होते. हा जो लॅपटॉप आहे हा थोडासा जुना आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर मी आत्ता एक कॅमेरा घेतला होता. बघा, आत्ता हा कॅमेरा घेतलाय, की या कॅमेऱ्यामध्ये पण मी जे पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत ते एका ब्रँडकडनंच मला मिळालेले आहेत. हा जवळपास 5,000चा कॅमेरा आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर मी इथं जे सिटिंग करतोय, ही जी मी चेअर वापरतोय, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी या कॉन्टेंट क्रिएशनच्या जर्नीमधनंच मला जे पैसे मिळालेत तेच पैसे मी इन्व्हेस्ट करतोय. अजूनही बघितलं तर माझ्याकडे कॅमेरा नाहीये, कॅमेऱ्यामध्ये मी अजूनही पैसे इन्व्हेस्ट केले नाहीत, कारण की कॅमेरा मी आत्ताही घेऊ शकतो, पण प्रॉब्लेम काय की एडिटिंगचा. अजूनही मी कुठल्याही प्रकारचा एडिटर माझ्याकडे नाही ठेवलेला. आणि एडिटिंग करण्यासाठी तुम्हाला लॅपटॉप आहे माझ्याकडे चांगला, पण या लॅपटॉपमध्ये त्या कॅमेऱ्याच मधलं जे आपण माहिती घेऊन, त्यातली जी डाटा घेऊन ह्याच्यामध्ये एडिट करण्यासाठी सॉफ्टवेअर यूज करावं लागतील. आणि ही सगळी प्रोसेस जी आहे ती अवघड आहे आणि आत्ता मला एकट्याला झेपण्यासारखी नाहीये, म्हणून मी अजून त्याच्यावर शिफ्ट झालेलो नाहीये. पण येणाऱ्या काळामध्ये मला नक्कीच कॅमेऱ्यावर शिफ्ट व्हावं लागणार आहे आणि जे कॉन्टेंट आहे ते एडिटिंग पण मला स्वतःला करावं लागणार आहे काही दिवस. त्याच्यानंतर जशा जशा या गोष्टी चांगल्या होतील, पैसे यायला चालू होतील, इन्कम सोर्स होईल, त्यानंतर मी एडिटिंगची टीम ठेवू शकतो, मी स्क्रिप्ट रायटिंगची टीम ठेवू शकतो, मी माझा कॅमेरामॅन ठेवू शकतो. तर अशा पद्धतीनं एक एक गोष्टी अपग्रेड करायला चालू करायच्या. आणि ह्या सगळे जे एक्सक्यूज देतोय ना आपण, हे देणं सोडून द्यायचं आणि फक्त मोटिवेशन, म्हणजे फक्त जे बघायला गेलं ना, कॉन्टेंट क्रिएशनवर आपण ध्यान दिलं पाहिजे. त्यावेळेसच आपण याच्यामध्ये सक्सेस होऊ शकतो. अजून एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे की जे बिझनेसमॅन आहेत, ज्यांचे बिझनेस आहेत आता सध्या, त्या लोकांना येणाऱ्या काळामध्ये आता सध्या तुम्ही जर सोशल मीडियावर आला नाहीत तर तुमचा बिझनेस चालणं येणाऱ्या काळामध्ये पॉसिबल नाहीये. असं का म्हणतोय मी? बघा, आता सध्या जे कोणीही सोशल मीडियावर आहेत, जे बिझनेस करतात, त्यांचा बिझनेस जर बघितला तुम्ही तर 10 पटीनं 15 पटीनं वाढलेला तुम्हाला दिसेल. त्यामुळे जर बघितलं तर तुम्हालाही सोशल मीडियावर येणं गरजेचं आहे. तुमचा प्रोडक्ट दाखवा, तुम्ही तुमचा बिझनेस जो आहे तुम्ही दाखवा, स्वतः लोकांपर्यंत आपण जाणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा, तुम्ही एखादी रील करून बघा, तुम्हाला कशा पद्धतीनं रिस्पॉन्स मिळतो आणि यातनं तुम्हाला तुमचा बिझनेस सुद्धा वाढवू शकतो. तुम्ही युट्यूबचं इन्कम सोडून द्या,
तुम्ही इंस्टाग्रामचं इन्कम सोडून द्या, पण तुमच्या बिझनेससाठी याचा फायदा आहे. त्यामुळे सोशल मीडियावर प्रत्येकाने येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आपण सगळ्यात मेन मुद्द्यावर येऊया, की मला युट्यूबकडनं पहिलं पेमेंट किती मिळालंय बघा. याच्याबद्दल समजून घेऊया आपण, की कशा पद्धतीनं असतं बघा, की युट्यूबमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. जसं की फायनान्स कॅटेगरी आहे, त्याच्यानंतर एंटरटेनमेंट कॅटेगरी आहे, कॉमेडी कॅटेगरी आहे, त्याच्यानंतर अशा असंख्य म्युझिक कॅटेगरी आहे, त्यानंतर स्पोर्ट आहे, त्यानंतर ब्लॉग कॅटेगरी आहे. अशा वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत आणि वेगवेगळ्या कॅटेगरीजला जसं न्यूज कॅटेगरी आहे, त्या वेगवेगळ्या कॅटेगरीजला वेगवेगळं पेमेंट आहे बघा. आता जर बघितलं आपण तर फायनान्स कॉन्टेंट मी बनवतोय, तर सगळ्यात जास्त जे यूट्यूबकडनं पैसे मिळतात किंवा ब्रँडकडनं पैसे मिळतात ते फायनान्शियल कॉन्टेंटला मिळतात, जे मी बनवतोय. याच्यामध्ये जर रेव्हेन्यू बघितला आपण तर 1000 व्ह्यूला जवळपास 150 ते 200 रुपये तुम्हाला रेव्हेन्यू मिळतो फायनान्स कॉन्टेंटमध्ये. तेच जर कॉन्टेंट तुमचं जर न्यूज चॅनलचं असेल तर तुम्हाला रेव्हेन्यू तो 20 ते 25 रुपयापर्यंत मिळतो. तेच तुमचं एंटरटेनमेंटचं असेल तर तो रेव्हेन्यू अजून कमी होतो. 1000 व्ह्यूला जवळपास 15 ते 20 रुपये तुम्हाला मिळतात. अशा पद्धतीनं प्रत्येक कॅटेगरीचं वेगवेगळं आहे. आपण जर बघितलं एंटरटेनमेंट कॉन्टेंट जे आहे हे जास्त लोक बघतात, त्यामुळे त्याला रेव्हेन्यू जो आहे तो कमी आहे. म्युझिक जर बघितलं आपण तर लोक खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऐकतात, रिपीटमध्ये ऐकतात, त्यामुळे म्युझिकला जो रेव्हेन्यू आहे तो पण कमी आहे. कॉमेडी जर बघितलं खूप लोक कॉमेडी व्हिडिओ बघतात, त्यामुळे कॉमेडीला रेव्हेन्यू कमी आहे. तर अशा पद्धतीनं कॅटेगरी वाईज व्हिडिओ तुम्ही आहे. आणि जर तुम्ही ॲव्हरेज जर पकडलं तर तुम्हाला 100 रुपये, 80 रुपये, 70 रुपयापर्यंत तुम्हाला 1000 व्ह्यूच्या मागं तुम्हाला रेव्हेन्यू मिळू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा बघा, हे चॅनल जे आहे हे मॉनिटाईज करण्यासाठी तुम्हाला काय क्रायटेरिया आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला 1000 सबस्क्रायबर होणं गरजेचं आहे आणि 4000 घंटे वॉच टाइम होणं गरजेचं आहे. 4000 घंटे म्हणजे काय, की प्रत्येकाने मी 15 मिनिट बघितला, यांनी 10 मिनिट बघितला, त्यानं 5 मिनिट बघितला, अशा लोकांनी सगळ्यांनी कलेक्टिव्हली 4000 घंटे कंप्लीट होणं गरजेचं आहे. त्याच वेळेस तुमचं चॅनल मॉनिटाईज होऊन जाईल. आणि मॉनिटाईज झाल्यानंतर बघा की तिथनं पुढं तुम्हाला इन्कम स्टार्ट होईल. बघा आपल्यासोबत काय झालं, की आपले जे पहिले व्हिडिओ होते गोल्ड बाबतीमध्ये, सिल्वर बाबतीमध्ये बनवलेले, जे व्हायरल झाले होते बघा, त्या एका व्हिडिओनेच आपलं चॅनल मॉनिटाईज झालं. बघा आपल्याला काय वाटतं की 4000 घंटे कधी कंप्लीट होणार, 1000 सबस्क्रायबर होतील, तुमच्या मित्रपरिवाराला तुम्ही सगळ्यांना बोला करून सबस्क्राईब करा असं म्हणून तुम्ही ते सबस्क्रायबर वाढवताल, पण ते सबस्क्रायबर तुमच्या कामाचे नाही आहेत. मी आजही तुम्हाला सांगतो की तुमच्या जवळचे जे सबस्क्रायबर आहेत ते तुमचं चॅनल कधीही बघणार नाहीयेत. त्यामुळे यूट्यूब जे आहे ते नवीन लोकांनाही रिकमेंड करणार नाहीये. त्यामुळे कामाचे जे सबस्क्रायबर आहेत, कामाचे जे फॉलोअर आहेत, जेन्युइन की ज्यांना खरंच तुमच्या कॉन्टेंटची गरज आहे, अशा लोकांनीच सबस्क्राईब केलं पाहिजे, अशा लोकांकडेच आपला व्हिडिओ गेला पाहिजे. हा तुमचा पर्टिक्युलर दृष्टिकोन असला पाहिजे. त्यामुळं हा क्रायटेरिया झाला. त्याच्यानंतर बघा आपल्याला युट्यूबमधनं किती पैसे मिळाले. बघा आता युट्यूबमधनं $100 ज्यावेळेस कंप्लीट होतात त्याच्यानंतर यूट्यूब तुम्हाला पेमेंट करतं. म्हणजे ते कधी होऊ, या महिन्यामध्ये जर तुमचे $100 कंप्लीट झाले तर तुम्हाला या महिन्याच्या 22 ते 26 तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये पेमेंट येऊन जाईल. कशा पद्धतीने पेमेंट करायचं आहे, कुठं काय फॉर्म भरायचे, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल त्यावेळेस तुम्हाला यूट्यूबवर सगळी माहिती मिळून जाईल. तर बघा, तर $100 ज्यावेळेस तुमचे कंप्लीट होतील, पहिला क्रायटेरिया, त्याच्यानंतर तुमचे पैसे जे आहेत ते तुमच्या ॲडसेन्स अकाउंटमध्ये येतील, गुगल अकाउंटमध्ये, आणि तिथनं तुमच्या बँक अकाउंटमध्ये येतील. तर आपलं जर बघितलं तर सुरुवातीला या सायकलमध्ये जवळपास $116 तयार झाले होते. ठीक आहे, $116. आता $116 इंटू 95 रुपीजनं तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला अंदाज कळाला असेल की पहिलं पेमेंट आपल्याला किती रिसिव्ह झालंय. आता काही लोकांना वाटेल पहिलं पेमेंट तर खूप कमी रिसिव्ह झालेलं आहे, पण जर बघितलं तर आत्ता आपली सुरुवात आहे. ब्रँड याच्यापेक्षाही जास्त पैसे देतात. बघा कधीही यूट्यूब इन्कमपेक्षा तुम्हाला जे ब्रँड कोलॅबोरेशनचं इन्कम येतं ना ते तुम्हाला जास्त असतं. यूट्यूब इन्कम तुमचं कधीही कमी असणार आहे. यूट्यूबला जर तुम्हाला जर जास्त पैसे कमवायचे असतील ना तर तुमचे जे व्ह्यू आहेत तुम्हाला येणारे ते खूप मोठ्या प्रमाणात आले पाहिजेत. त्याच ठिकाणी जर फेसबुकला बघितलं तर जवळपास आत्ता जर आपल्या फेसबुकला बघितलं तर $5 ते $6 तयार झालेले आहेत. त्याच्यानंतर इंस्टाग्राम तर तुम्हाला मी सांगितलं की पैसे देत नाही, तिथनं फक्त ब्रँडचे प्रमोशन येतात. तर अशा पद्धतीने ह्या तिन्ही प्लॅटफॉर्मवर सायमल्टेनियसली काम चालतं. फेसबुक जर बघितलं तर फेसबुकवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर व्ह्यू आले तरच तुम्हाला
त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे डॉलर बनतात बघा. आणि इंडियामध्ये जर बघितलं तर पहिल्यांदा कमी डॉलर बनतात, कारण की ग्लोबल मार्केटमध्ये US म्हणा किंवा बाहेरच्या देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात 1000 व्ह्यूवर तुम्हाला पैसे मिळतात, इंडियामध्ये कमी मिळतात. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि व्हिडिओच्या शेवटाला सगळ्यांना माझी परत एकदा रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मनामधील जे काही डाऊट असतील, फायनान्शियल कॉन्टेंट आपण अजून डीपमध्ये चांगल्या प्रकारे देण्याचं काम करणार आहे येणाऱ्या काळामध्ये. त्यामुळे चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ नक्की शेअर करा.